माझं नाव श्रीधर दशरथ राव राणे. मी मुंबईच्या मुलुंड येथून मी आलो. मला ॲक्च्युली मागचे काही वर्ष 15-1 वर्षापासून बी पीचा त्रास होता. आपला शुगरचा त्रास होता. बी पी माझा नेहमी लोच असायचा. पण अचानक मला त्याविषयी असं चालताना मला एक 20-25 दिवसापूर्वी कामावर ऑफिसला जाताना असं छातीत असं भरून येऊन इथे दुखायला लागलं जिने चढताना रेल्वे स्टेशनचे. म्हणून नंतर मग मी माझ्या शुगरच्या डॉक्टरकडे गेलो. तर त्यांनी माझा ECG काढला. तर ते बोलले की ECGमध्ये थोडासा प्रॉब्लेम आहे. मग मी माझी पूर्ण बॉडी चेकअप करून घेतला. त्यामध्ये स्ट्रेस टेस्ट आणि ECGमध्ये थोडा प्रॉब्लेम दाखवला आणि बाकी सर्व माझे रिपोर्ट नॉर्मल होते. मग माझा भाऊ आहे, लहान भाऊ, तो इथे आधी ट्रीटमेंट घेऊन गेला होता आणि भावाचा साडू पण त्याला मागे जो 1-1.5 वर्षापूर्वी त्याला अटॅक आलेला. तर त्याने एन्जिओग्राफी केली. तर तेव्हा त्याला सांगितलं एन्जिओप्लास्टी करायला, पण त्याने त्यावेळी केली नाही. तेव्हा तो माधवबागला आला. माधवबागची ट्रीटमेंट घेतली. त्याप्रमाणे त्याने फॉलोअप घेतला आणि आता तो व्यवस्थित आहे. म्हणजे आता तो 1.5-1 वर्ष होऊन गेला, त्याला काही प्रॉब्लेम नाही. मग त्या बघून मग मी बोललो माझं छाती थोडंफार दुखते तर मी पण येऊ, म्हणून मी इथे आलो. इथे आल्यानंतर माझी शुगर पण, मला इन्सुलिन होतं. मग ते इथे आले तर पहिल्या दिवशी त्या लोकांनी इन्सुलिन माझं बंद केलं आणि नंतर माझे व्यायाम वगैरे आणि डाएट करून मला ते आता माझी शुगर पण नॉर्मल असते. आणि माझे जे ते शुगरच्या जो 3 गोळ्या होत्या त्यातल्या 2 बंद केल्या आणि 1 गोळी ती पण अशी अल्टरनेट देतात. बाकी माझ्या गोळी बंद. आणि माझी बी पी पण माझा लोअरला असताना तर मला छातीत जे माझं दुखत होतं ते आता म्हणजे पहिलं असं थोडं 5 मिनटं चालले की दुखत होतं. आता मी सकाळी इकडे अर्धा तास फेऱ्या मारतो आणि स्ट्रेस टेस्टला पण मी 15 मिनटं स्पीडने त्या चालतो. मग आता माझा भरपूर फरक पडला आहे. धन्यवाद.